आता बातमी गौरी गणपती संदर्भातली आहे। राज्यभरात गौरी पूजनाचा उत्साह आज पाहायला मिळाला। लातूरमध्ये गौरींच्या मूर्ती फुलांनी, हारांनी आणि नव्या वस्त्रांनी अलंकृत करून त्यांच्यासमोर सुंदर सजावट करण्यात आली। तर पुरणपोळी, खीर, वडे, करंजी, विविध चटण्या, 16 भाज्यांची भाजी, गोड भात, साधा भात अशा पदार्थांची मेजवानी गौरीच्या नैवेद्याकरता केळीच्या पानांवर सजवण्यात आली। कोकणामध्ये सिंधुदुर्गात पारंपरिक पद्धतीने आघाडा, तिरडा, सोंतळ या वनस्पती घेऊन विहिरी, नदीकिनारी जाऊन या वनस्पतींची विधिवत पूजा करून गौराई आणण्यात आली। काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन 5, 7 किंवा 11 खडे आणून त्यांची पूजा करतात। मोठ्या उत्साहात सोनपावलांनी आलेल्या गौराईची प्रथेप्रमाणे पूजा झाली। तिकडे यवतमाळमध्ये महालक्ष्मी पूजनानंतर घराघरात पारंपरिक जेवणाबळी असतात। आंबीलकतली, सांज्याची पोळी, अळूवडी असा वैविध्यपूर्ण पदार्थांचा नैवेद्य महालक्ष्मी मातेला दाखवण्यात येतो। करंजी, अनारसे याचा फुलोरा देखील चढवला जातो। तर लातूर, सिंधुदुर्ग आणि यवतमाळ या 3 ठिकाणचे हे दृश्य आहे। गौरी पूजनाचा उत्साह, आनंद घरोघरी पाहायला मिळतो।